रिद्धीने पकडला होता छानपैकी एक मासा. मग त्या माशाला आपण घेऊन जाणार होतो सोडायला. त्यासाठी रिद्धी खूप खुश होती. मग त्याला घेऊन आम्ही आपल्या दुकानाच्या पाठीमागच्या साईडला एका ड्रामात सोडायला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर हळूच आम्ही त्याला ड्रामात सोडून दिले. उद्याच्याला आम्ही त्या माशाला चांगल्या ठिकाणी शिफ्ट करणार होतो. तिथून आलो मी गावातील जिममध्ये येऊन आज माझा वर्कआउट होता शोल्डर आणि थाईचा. मग मशीन शोल्डर प्रेस वर्कआउट करून टाकला. त्यानंतर मी घेतला थाईचा वर्कआउट. तर मित्रांनो, थाईचा वर्कआउट करताना किंवा कोणताही वर्कआउट करताना हेवी वर्कआउट करू नका, कारण इंजुरी होण्याची जास्त शक्यता असते. कारण वर्कआउट करताना आपण जोशमध्ये जर कोणता वर्कआउट हेवी केला तर आपल्याला जास्त इंजुरी होण्याची शक्यता असते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.